निदान पाया खुदाई तर त्या योजनेचा करावा शुभारंभ असं मी त्यांना आवाहन केलं आणि आज त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होतं. त्यामुळं इचलकरंजी शहराचं 2019 पासून 2024 पर्यंत प्रकाश आवाडेने सांगावं की मी आमदार 5 वर्षामध्ये एखादा प्रश्न म्हणतोय मी या गावाचा मी सोडवला आहे. जनता चौकामध्ये तिने सांगावं मला चौकामध्ये तिने येऊन सांगावं की मी हा प्रश्न सोडवला आहे. त्यावर मी जाहीर वाच्यता करायला तयार. आज त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न न सोडवता नवीन जलकुंभ उभारण्याचं तिने नवीन जलकुंभ मंजूर केली. आता मुळात साधा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न आहे की जर आपण पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी वेगळ्या भागात उभारणार असू तर त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी कसं जाणार? मुळात पाणी इचलकरंजीला कमी आहे. त्यामुळं इचलकरंजीच्या जनतेची दिशाभूल करायची की मी आता पाण्याच्या टाक्या उभारतो, पण पाणी कुठे येणार त्या टाकीतून? हा एक प्रश्न मोठा इचलकरंजी शहरात होता. आज ओळखीच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपये इचलकरंजीच्या रस्त्यासाठी देऊन सांगितलं, पण तिनेच त्यानंतर काय सांगितलं की अदृश्य शक्ती माझ्या आडवी येते. त्यानंतर राज्य नगरोत्थानमधून 52 कोटी रुपये इचलकरंजी शहराला त्यांनी मंजूर केले. मुळात इचलकरंजी शहराला महापालिकेला 52 कोटी रुपये मंजूर करत असताना आमचा 30% महापालिकेचा हिस्सा असतो त्यामध्ये. आणि त्यांनी ते पैसे वर्ग केले MGP कडे, पीडब्ल्यूडीने वर्ग करायचं काय कारण आहे? काय हेतू आहे तुमचा? इचलकरंजी महापालिका झाल्या, पूर्वी नगरपालिका होती इतपत ठीक आहे. आज इंग्रज लोकांची हाताची धरून मोठा भ्रष्टाचार करायच्या नादात आहे. आज मला काही लोक यशवंत कॉलनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे कोणतं मी नाव घेत नाही की त्यांच्याकडे महापालिकेचे आमच्या कॉन्ट्रॅक्टर भेटायला चालले की त्यांना काहीतरी ते काम मिळणार आणि ते वेगवेगळ्या लोकांना काम वाटायचं काम करतात. काही आमच्या मिटिंगमध्ये उपभोग झाला की काही काम आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही एखादा कुठं गावात बोर बंद पडला, काही किरकोळ रस्त्याचं काम असलं तर आवाडे साहेब स्वतः करण्यात म्हणून आमच्या कानावर बसले. ते एखाद्या नागरिकांचा आमदार आहे, त्यांनी काम केल्याबद्दल आम्हाला त्याबद्दल दुःख नाही, पण 5 वर्षामध्ये जर बोर बंद असताना कधी तुम्हाला त्याची आठवण झाली नाही. आज मुलाला उमेदवारी द्यायच्या उद्देशाने तुम्ही त्या ठिकाणी आज इचलकरंजी शहराचं तुम्हाला अचानक साक्ष झाला आणि ते काम आपण करताय. आज काही मेळाव्यामध्ये परवा विलकर समाजाचा मेळावा होता, तिथं आमच्या आघाडीकडे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना म्हणतात तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही एकतर काँग्रेसची पडती बाजूला असताना भिवून पळून भाजपमध्ये गेला आणि आज तुमचं काय चाललंय? मला खरोखर भाजपचे जे हळवणकर साहेब आहेत, इंदुराव शेळके साहेब आहेत, बरोबर त्यांना मला आवाहन करायचं आहे की संजय गांधी निराधार योजनेचा मेळावा त्या ठिकाणी त्या लोकांना लाभार्थ्यांना त्या ठिकाणी हे जे लाभार्थ्यांच्या प्रसिद्धीपत्रकाने त्यांना लाभ द्यायचं जे कामाची जी मीटिंग परवा नाट्यगृहामध्ये झाली तिथं तुमची चेष्टा करते प्रकाश आवाडे. तुम्ही भाजपकडे बघा, मी भाजपला सांगून कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.